सगळा भारत सध्या एका महामारीकडे दुर्लक्ष करतोय. बरं, ही महामारी दुसरं तिसरं काही नसून ही आहे लठ्ठपणा. जेव्हा आपण लठ्ठपणा असं म्हणतो तर फक्त जास्तीचं वजन असं म्हणून टाळाटाळ करतो किंवा हसतो. लठ्ठपणामुळे डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर, PCOD, आपल्या गुडघ्यांवरती प्रेशर येणे, नी रिप्लेसमेंट्स आणि गाऊट असे बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत, नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर डिसीजेस, ह्या सगळे जे प्रॉब्लेम्स आहे हे लठ्ठपणामुळे आहे. ओबेसिटी इज अ मदर ऑफ ऑल डिसीजेस. एक म्हणतात की ओव्हरवेट आणि ओबेसिटी, तर ह्या दोन शब्दांमध्ये काय नेमका फरक आहे? ओव्हरवेट म्हणजे हे वॉर्निंग साईन्स आहेत की काहीतरी करा आणि वजन परत नॉर्मलमध्ये आणा, तुमचं BMI नॉर्मल येणार. पण जर तुम्ही ओबेसिटीमध्ये गेलात मग ते सगळे ओबेसिटीले प्रॉब्लेम सुरू होण्याची 100% शक्यता आहे. सर, तर तुम्ही प्रेक्षकांना सांगताल का की कुठल्या ब्लड टेस्ट त्यांनी चेक करायला पाहिजे? फ्यू डाय ऑफ हंगर अँड मेनी डाय ऑफ इटिंग. माइंडफुल इटिंग, रेग्युलर एक्सरसाइज आणि गुड स्लीप, ह्या 3 गोष्टींचा तुम्ही विचार केला ना तर ॲटलिस्ट टू सम लेवल यू विल बी एबल टू फाईट ओबेसिटी. लोक म्हणत असतील की थायरॉइड किंवा हार्मोनल चेंजेसमुळे लठ्ठपणा वाढतो, हे खरं आहे का? प्रथम डिप्रेशन. वजन वाढलं तर लोकांना डिप्रेशन येतं. स्पेशली जर फिमेल्स असतील तर म्हणतात आम्हाला थायरॉइड आहे, आमचं PCOD आहे, आम्हाला माझी आई पण अशीच होती, माझे वडील पण असेच आहेत. म्हणजे जेनेटिक्स, थायरॉइड आणि PCOD हे खूप कॉमन सिम्पटम्स आहेत. लोक त्याच्यावरती डायरेक्ट अवलंबून राहतात की त्याच्यामुळेच वजन वाढलं. सर, ह्या मेडिसिन घेणं कितपत तुम्ही म्हणतात की म्हणता येईल व्हॅलिड आहे या गोष्टी? जर तुम्ही कीटो डाएट करत असाल किंवा तुम्ही इंटरमिटेंट फास्टिंग करत असाल, किती दिवस किंवा किती वर्ष तुम्ही फॉलो करू शकाल ते इम्पॉर्टंट आहे. बॅरेट्रिक सर्जरी कोणत्या रुग्णांना ह्या सर्जरीची गरज भासते? ही सर्जरी किती सुरक्षित आहे? ती अपेंडिक्सची सर्जरी आहे, हर्नियाची सर्जरी आहे. जेवढे त्याच्यामध्ये मे बी रिस्क आहे तेवढं सेम रिस्क ह्या सर्जरीजमध्ये आहे. सर्वसामान्यांचा प्रश्न की साधारण ह्या सर्जरीसाठी किती पैसे लागतात, किती खर्च लागतो, इन्शुरन्समध्ये कव्हर आहे का, गव्हर्नमेंटच्या काही फॅसिलिटीज किंवा काही स्कीम्स यामध्ये लागू होतात का? 14 वर्षाची मुलगी आहे ती, 135 किलो. एवढ्या कमी वयामध्ये 135 किलो, तिला झोप सारखी म्हणजे नॉर्मल झोपच शकत नव्हती. शाळेला इरेग्युलर झाली. जेव्हा त्याचे आईवडील माझ्याकडे आले, मला खूप कौतुक आईवडिलांचं आहे, कारण एवढ्या कमी वयामध्ये जर त्यांनी डिसिजन घेतलंय की काहीतरी केलं पाहिजे, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर पेरेंट्स ऑल्सो. आता जर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा डेटा आपण बघतोय तर 5 to 8.8% ऑफ स्कूल चिल्ड्रन इन इंडिया आर ओबीस. आणि असं प्रेडिक्ट करतायत की 2030 मध्ये 27 मिलियन शाळेतील मुलं ओबेसिटीचे त्यांना सामोरे जाणार आहेत. नमस्कार मंडळी, मी प्रशांत पांचाळ आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय पॉडकास्ट विथ बॅकबेंचरच्या आपल्या नव्या कोरा भागामध्ये. मित्रांनो, सर्वप्रथम सॉरी, कारण की व्हिडिओ यायला जरासा लेट झाला, मला मान्य आहे, पण इथून पुढे व्हिडिओ रेग्युलर येईल याची मी नक्कीच काळजी घेईल. बरं, दुसरा महत्त्वाचा विषय असा की जेव्हा या पॉडकास्टसाठी मला एक विषय निवडायचा होता, तर विषय निवडताना मी काही रिसर्च करत होतो आणि त्यात मला असं जाणवलं की तुम्ही आणि मी जाऊ द्या, पण सगळा भारत सध्या एका महामारीकडे दुर्लक्ष करतोय. बरं, ही महामारी दुसरं तिसरं काही नसून ही आहे लठ्ठपणा. तुम्ही बरोबर ऐकलंय, मी लठ्ठपणाच म्हणतोय, कारण की ज्या प्रकारे आपण डायबिटीज, ब्लड प्रेशर, कॅन्सर यासारख्या गंभीर आजारांकडे आपण लक्ष देतो, हे आजार आपण गांभीर्याने घेतो, पण जेव्हा आपण लठ्ठपणा असं म्हणतो तर फक्त जास्तीचं वजन असं म्हणून टाळाटाळ करतो किंवा हसतो. आणि हीच टाळाटाळ भारतासाठी एक धोकाची घंटा आहे. जेव्हा मी ह्या विषयासंदर्भामध्ये काही रिसर्च करत होतो तर त्यात मल्टिपल रिपोर्ट्स आहेत, पण WHOच्या रिपोर्ट्सनुसार भारतामध्ये 135 मिलियन भारतीय ह्या लठ्ठपणाच्या सीमेरेषेबाहेर आहेत. बरं, त्यात एक आणखीन सत्य असं जाणवलं की लठ्ठपणा म्हणजे ही दिसण्याची समस्या नाही, तर डायबिटीज, ब्लड प्रेशर, इव्हन फॅटी लिव्हर, महिलांमध्ये आपण बघितलं तर PCOD अशासारख्या 200हून अधिक गंभीर आजारांचा हा मूळ आहे. तुम्ही इंस्टाग्रामवर बरेच वेट लॉस किंवा लठ्ठपणाबद्दल काही विषय तुम्ही ऐकत असाल किंवा पाहत असाल, जसं की BMI म्हणजे काय, BMR म्हणजे काय, तुम्ही काय ट्रेंडिंग शब्द ऐकत असाल जसं की इंटरमिटेंट फास्टिंग काय असते, कीटो डाएट काय असला पाहिजे, याची खरंच नक्की फायदे होतात का? बरं, दुसरं महत्त्वाचं म्हणजे बॅरिएट्रिक सर्जरीमुळे खरंच लठ्ठपणा कमी होण्यासाठी मदत होते का? बॅरिएट्रिक सर्जरीमुळे डायबिटीज खरंच मुळासकट जातो का? अशा अनेक प्रश्नांची आज आपल्याला उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत एक असं प्रख्यात व्यक्तिमत्व आहे, डॉक्टर प्रशांत सार्वी सर, बॅरिएट्रिक सर्जन. आणि सरांनी यामध्ये 2000हून अधिक बॅरिएट्रिक सर्जरी केल्यानंतर बऱ्याच लोकांना सरांनी या संकटातनं दूर केलंय. तर चला, आज सरांकडनं सगळ्या प्रश्नांची उकल करून घेऊया.
तर सर, पॉडकास्ट विथ बॅकबेंचरमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. थँक्स फॉर गिव्हन अस टाइम सर टुडे. प्लेजर इज माइन. बरं सर, पॉडकास्टसाठी मी ह्या मेन मुद्द्यावर न येता तुम्हाला एक पॉडकास्टचा सगळ्यांचा आवडीचा एक विषय तुम्हाला विचारायचा आहे. म्हणजे की तुम्ही तुमच्या कॉलेज डेजमध्ये बॅक बेंचर होता की फ्रंट बेंचर होता? सो नाईस क्वेश्चन. सो माझ्या हिशोबाने ना असं नसतं की जो प्रत्येक वर्षी फर्स्ट येणे 10वी पर्यंत आणि कॉलेजमध्ये पण पुढे पण नेहमी फर्स्ट असावा आणि तोच फक्त पुढे जाऊन प्रगती करेल असं नसतं. सो बॅक बेंचेसवरती खरी मजा असते शाळेची किंवा कॉलेजची. आणि त्याच दृष्टिकोनाने इवन आय वॉज नॉट अ फर्स्ट बेंचर ॲज सच, पण हळूहळू जेव्हा आपल्याला आयुष्य होऊ लागलं त्याच्यामध्ये कळायला लागलं की काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कळतं आपल्याला की आपण मागून आता थोडं पुढे आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनाने डेफिनेटली बॅक बेंचर्स. येस, या थँक्स. मला जसं बरं वाटतं की माझ्यासोबत पण एक बॅक बेंचर बसलाय म्हणून आम्ही खुल्या मनाने पूर्ण चर्चा करणार आहोत. सर, बॅरेटिक सर्जन व्हायचं हे तेव्हाच डिसाईड केलं होतं का काही प्लॅन होता यामध्ये? नाही. सो मी जेव्हा MBBS मध्ये होतो तेव्हा प्लॅन्स वेगळे वेगळे होते. तेव्हा असं वाटायचं की MBBS झालं की झालं सगळं. पण जेव्हा ऍक्च्युअल MBBS झालं तेव्हा कळलं की ते काहीच नाही आहे, पुढे काही ना काहीतरी केलंच पाहिजे. बट सर्जरी माझा आवडता विषय होता आणि मला सर्जन व्हायचं होतं हे नक्की होतं. सर्जरी झाली त्याच्यानंतर मला विचार आला की काहीतरी आपण असं केलं पाहिजे की ज्याचा खूप इम्पॅक्ट आहे. सो असं कळालं की वजन जास्त असेल तर बऱ्याचशा गोष्टी होतात. डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, खूप काही गोष्टी असतात. पण तुमचं 5 किंवा 10% जरी वजन कमी झालं तर ह्या गोष्टी तुमच्या कम्प्लिटली रिव्हर्स होऊ शकतात. सो त्या हिशोबाने ना माझं इंटरेस्ट वाढायला लागलं आणि मग मी फाइंड आउट करायला लागलो की मला कुठे ट्रेनिंगसाठी जायचं आहे. मग त्या दृष्टिकोनाने मी अगोदर माझी लॅप्रोस्कोपीची ट्रेनिंग कंप्लीट केली आणि नंतर मग मी बेरॅट्रिक सर्जरीसाठी गेलो. सो जेव्हा मी साक्षात बेरॅट्रिक सर्जरी जेव्हा शिकत होतो किंवा ते रिझल्ट्स बघत होतो, आय वॉज कम्प्लिटली इन्स्पायर्ड. अँड देन आय सेड नो, दिस इज द फील्ड विच आय ऑलवेज लाईक अँड आय वुड प्रोग्रेस इन दॅट पर्टिक्युलर फील्ड ओनली. आणि त्याच्यानंतर मग बेरॅट्रिक सर्जरीमध्ये कम्प्लिटली सुरू झाली. वाव, ग्रेट टू नो दॅट सर. सर, आता जेव्हा मी सुरुवातीला म्हटलं की ही लठ्ठपणा ही महामारी आहे, तर मी असं बोलून एक काय म्हणतात ते विरोधाभास किंवा असं तर नाही केलं ना? नाही. सो लठ्ठपणा ॲक्च्युली तुम्ही जेव्हा बघाल सगळे आजार शरीरामध्ये कुठे ना कुठे सगळे जे आजार आहेत, रोग, आपले जे शरीराचे ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये लठ्ठपणा हा खूप मेन आहे. सो लठ्ठपणामुळे डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, फॅटी लिव्हर, PCOD, आपल्या गुडघ्यांवरती प्रेशर येणे, नी रिप्लेसमेंट्स आणि गाऊट असे बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिजेस, ह्या सगळे जे प्रॉब्लेम्स आहे लठ्ठपणामुळे आहे. तुम्ही जे म्हणताय ते एक्झॅक्ट खरं आहे. त्याला आम्ही असंही म्हणतोय ओबेसिटी इज अ मदर ऑफ ऑल डिसिजेस. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल 13 टाईप्स ऑफ कॅन्सर्स आहेत ते ओबेसिटी रिलेटेड आहेत. सो जर आपलं वजन कमी झालं, हे सगळे जे कोमॉर्बिडिटीज ज्याला म्हणतो आपण, हे सगळे काही रिव्हर्स होऊ शकतात. बरोबर. आता सर, जेव्हा आपण लठ्ठपणा म्हणतो, जर एखाद्या आपल्याला मित्राला किंवा सोसायटीचं आपण म्हटलं की तुमचं वजन वाढलंय, तर तो म्हणतो नाही मी थोडंसं राईस कमी केला तर ते कमी होऊन जाईल, किंवा मी मॉर्निंग वॉकला गेलो तर जिम जॉईन केलं तर माझा लठ्ठपणा कमी होईल. सायंटिफिक लँग्वेजमध्ये लठ्ठपणा म्हणजे काय आणि तो कसा आपण बेसिकली आता लठ्ठपणा म्हणजे लोकांना वाटतं फक्त वजन वाढलंय, असं नसतं. लठ्ठपणा म्हणजे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त फॅट आहे आणि त्यामुळे जर आपल्या शरीराला धोका आहे, आपल्या हार्टवरती प्रेशर आहे, आपल्या स्वादुपिंडाला सूज येते, आपल्याला पँक्रियाटायटिस होते, आपल्याला डायबिटीज होत आहे, मग हा लठ्ठपणा जेव्हा जीवदायी होतो त्याला ओबेसिटी किंवा त्याला प्रॉपर ओबेसिटी रिलेटेड कोमॉर्बिडिटीज आणि त्याला लठ्ठपणा म्हणतात. फक्त वजन जास्त असणं असं नाहीये. वजन जास्त असणं आणि ते मेजर करणं तेही गरजेचं आहे. सो कमिंग बॅक टू द क्वेश्चन अगेन, आपण त्याला मेजर करू शकतो. सो सपोज कोणी म्हणते की माझं वजन जास्त आहे, पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने एक चार्ट दिलेला आहे. आपल्याला आपला लठ्ठपणा कॅल्क्युलेट करता येतो. सो आपलं वजन इन केजीज, त्याला जर आपण हाईट मीटर स्क्वेअरनी डिवाइड करतो तर त्याला BMI म्हणतात. म्हणजे आपल्या उंचीला आपलं वजन किती असलं पाहिजे त्याचा एक अंदाजा असतो. सो नॉर्मली तुम्ही बघाल तर नॉर्मल BMI असेल तर 18.5 to 25 म्हणजे 24.9, दिस इज नॉर्मल. आणि त्याच्यावरती जेव्हा आपलं वजन वाढायला लागतं मग आपण ओबेसिटीच्या डिफरंट क्लासेसमध्ये येतो. सो नॉर्मल जो BMI असतो, म्हणजे तुम्ही लठ्ठ नाही आहात तर तुमचं BMI जो आहे ते 18 ते 25 असला पाहिजे. बरं.
आणि मग त्याच रिलेटेड 1-2 टर्म येतात, की एक म्हणतात की ओव्हरवेट आणि ओबेसिटी. तर ह्या 2 शब्दांमध्ये काय नेमका फरक आहे? करेक्ट. सो ओव्हरवेट म्हणजे काय असतं, आपला BMI आहे. सी फॉर एक्झाम्पल आपलं वय एक साधारण 18-20 झालं. बरोबर. आपली हाईट वाढत नाही त्याच्यानंतर. हं. पण आपलं जर वजन वाढलं तर आपण साईडवेज वाढतो. हो. सो तसंच जेव्हा BMI आपण कॅल्क्युलेट करतो हम्म. आणि आपला BMI जर 25च्या वरती गेला हो. आणि 30 पेक्षा कमी असेल, दॅट इज ओव्हरवेट. हं. आणि 30 नंतर ओबेसिटी क्लास 1, क्लास 2, क्लास 3 असे क्लासिफिकेशन आहेत. बरं. ज्यांचा BMI 50 पेक्षा जास्त आहे ते सुपर ओबीस कॅटेगरीमध्ये येतात. हं. सो ओव्हरवेट इज टिल 30 म्हणजे लेस दॅन 29.9 तो रेंज आहे आणि 30 ते 35 इज क्लास 1 ओबेसिटी. सो हं. ओव्हरवेट म्हणजे हे वॉर्निंग साईन्स आहेत की काहीतरी करा आणि वजन परत नॉर्मलमध्ये आणा, तुमचं BMI नॉर्मल येणार. पण जर तुम्ही ओबेसिटीमध्ये गेलात मग ते सगळे ओबेसिटीले प्रॉब्लेम सुरू होण्याची 100% शक्यता आहे. बरं सर, जेव्हा ठीक आहे, एखाद्या व्यक्तीला कळालं की आता मी ओव्हरवेट किंवा लठ्ठ झालोय, पण त्याची सिव्हिरिटी जर जाणून घ्यायची असेल त्याला, की यार हे खरंच सिव्हिअर होतंय का, प्रमाणापेक्षा बाहेर जातंय का, हे जाणून घेण्यासाठी त्याने काय करावं मग? सो सिम्पल आहे, तुमचं वजन तुम्हाला वाढतंय हं. तर तुम्ही आपला BMI चेक करून घ्या. बरं. BMI चेक केल्यानंतर जर तुमचं वजन क्लास 1 ओबेसिटीमध्ये आहात की तुम्ही क्लास 2 ओबेसिटीमध्ये आहात, हं. बॉडी प्रोफाईल जी बायोकेमिस्ट्री असते म्हणजे रक्ताचे तपासणे असतात हो. ते करणंही गरजेचं आहे. बरं. आता काय असतं, लोकांना वाटतं की आपलं फक्त वजनच वाढलंय, हं. पण त्या वजनामुळे जर तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा जास्त आहे, हं. तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स झालाय, पण ते डायरेक्ट सिम्पटम्स येणार नाहीत. गळ्याभोवती जे काळसरपणा येतो हो, त्याला हो. एकांतोसिस नायग्रान्स म्हणतात. दॅट इज इनडिरेक्टली रेफरिंग टू दॅट यू विल बी डायबिटिक सून. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिनची मात्रा वाढते, पण ती शरीर वापरू शकत नाही. त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. सो आता जर तुमचे वजन वाढलेले असतं आणि तुम्ही ब्लड टेस्ट केल्याच नाहीत, तर तुम्हाला माहितीच नाही पडणार. सो वजन वाढलं ते सिरियसली घेणं खूप गरजेचं आहे. त्याच्याबरोबर तुमचे ब्लड टेस्ट, ॲन्युअल ब्लड टेस्ट करणंही तेवढंच गरजेचं आहे. बरं. सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर आलं हं. तर लोकांना वाटतं ते ग्रेड 1 फॅटी सगळ्यांनाच असतं, पण असं नाही आहे. ग्रेड 1 फॅटी असणं पण त्याला काही कारण आहे. हं. आता अगोदर म्हणायचे की अल्कोहोल किंवा दारू पिल्याने लिव्हर खराब होतं, हो. पण आता जर नंबर 1 जे कॉज आहे हं. ते वजन जास्त असल्यामुळे लिव्हर जेव्हा खराब होतं हं. त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणतात. ते बरं. नंबर 1 कॉज आहे लिव्हर फेलियरचं. बापरे. आणि अल्कोहोल इज द सेकंड नंबर कॉज, बट दॅट डझंट मीन दॅट एव्हरीबडी शुड स्टार्ट ड्रिंकिंग. बट लठ्ठपणामुळे लिव्हर खराब होणे दॅट इज अ नंबर 1 कॉज. पण सर, तुम्ही जसा उल्लेख केला की त्यांनी ब्लड टेस्ट करायला पाहिजे, तर तुम्ही प्रेक्षकांना सांगताल का की कुठल्या ब्लड टेस्ट त्यांनी चेक करायला पाहिजे? सी कॉमन ब्लड टेस्ट असतात. जसं आपल्याला वजन वाढत असेल तर इन्सुलिन रेझिस्टन्स बघा किती आहे, तुमचं सिरम इन्सुलिन फास्टिंग, तुमचे लिपिड लेवल्स बघा, कोलेस्ट्रॉल किती आहेत, तुमचं सोनोग्राफी करून घ्या, त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर आहे का हे बघून घ्या. आणि नॉर्मल लिव्हर फंक्शन टेस्ट, ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अर्ध तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला लठ्ठपणामुळे बाकी काही प्रॉब्लेम्स आहेत का. बरं. आणि एक दुसरी सिम्पल गोष्ट म्हणजे तुम्ही जर बघत असाल आता अर्ली ऑनसेट लोकांना ब्लड प्रेशर सुरू झालेले आहेत. हो, हो. यंग इंडिव्हिज्युअल्स ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशरचे कारणं बरेच आहेत. हो. आपलं लाईफस्टाईलच एवढं स्ट्रेसफुल झालेलं हम्म. आहे तर ब्लड प्रेशर येत आहे. पण जर वजन जास्त असेल आणि मग ब्लड प्रेशर असेल देन डेफिनेटली तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. आपण जर लठ्ठपणा हा विचार केला तर लठ्ठपणाचे बरेच कारण आहेत. त्यात जर एखादा व्यक्ती म्हणतो की यार मला थायरॉइडमुळे लठ्ठपणा येतोय, कोणी म्हणतोय मला हार्मोनल चेंजेसमुळे होतोय, काहींचा आहार किंवा सध्याचं लाईफस्टाईल असं बघता तर ह्यामागे लठ्ठपणाची कारणं आहेत. तर आपण हा लठ्ठपणा थोडा ब्रेकडाऊन करून जाऊयात. करेक्ट. तर पहिले जर लोक म्हणत असतील की थायरॉइड किंवा हार्मोनल चेंजेसमुळे लठ्ठपणा वाढतो, हे खरं आहे का आणि कसं आहे? नो. सो एक सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला देतो. मी OPDमध्ये जेव्हा पेशंट्स बघतो तेव्हा त्यांना एक जनरल क्वेश्चन आपण विचारतो, हिस्ट्री. मला प्रत्येक पेशंटना 1 तास लागतो पूर्ण हिस्ट्री जाणून घ्यायला. तर मी प्रश्न विचारतो की तुमचं वजन कधी वाढायला लागलं. सो स्पेशली जर फिमेल्स असतील तर म्हणतात आम्हाला थायरॉइड आहे, आमचं PCOD आहे, माझी आई पण अशीच होती, माझे वडील पण असेच आहेत. म्हणजे जेनेटिक्स, थायरॉइड आणि PCOD हो. हे खूप कॉमन सिम्पटम्स आहेत. लोक त्याच्यावरती डायरेक्ट अवलंबून राहतात की त्याच्यामुळेच वजन वाढलं. पण तसं नसतं. कारण थायरॉइड असल्यामुळे तुम्हाला वजन खूप जास्त वाढणार असं नाही आहे. वजन वाढतं, पण त्याच्याबरोबर आपली लाईफस्टाईल पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता फक्त PCODला दोष देऊन चालणार नाही. आता समजा पेशंटला PCOD आहे, PCODची ट्रीटमेंट आहे वेट लॉस, पण त्या पेशंटमध्ये वेट लॉस डिफिकल्ट होऊन जातो हॉर्मोनल चेंजेसमुळे.
पण जर लाईफस्टाईल चांगली असेल, तुमची लाईफस्टाईलमध्ये ॲक्टिव्हिटीज तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत जेवढं तुमचं डाएट आहे. हो. तर ह्या 2 गोष्टी तुमच्या बॅकबोन जे आहे वेट लॉसचं, लाईफस्टाईल आणि वॉकिंग आणि डाएटरी चेंजेस, ह्या जर गोष्टी चांगल्या असतील तर यू शुड नॉट बी कम्प्लिटली ब्लेमिंग PCOD किंवा थायरॉइड. सो जेनेटिक्स ऑल्सो खूप कॉमन मिथ आहे की माझे जेनेटिक्सच तसे आहेत, माझे सगळं आई वडील, माझी सगळी फॅमिली लठ्ठपणाची शिकार आहे. असं नसतं. सी, जेनेटिक्स काय आहे, फॅट कुठे डिपॉझिट होईल दॅट इज जेनेटिकली रिस्पॉन्सिबल. आता तुम्ही बघाल आपले नॉर्थचे लोक वरच्या टॉर्सो त्यांचा मोठा असतो, वेस्टच्या लोकांचा आणि ईस्टच्या लोकांचा बॉटम थोडासा हेवी असतात. सो जेनेटिक्स डिसाईड फॅट कुठे डिपॉझिट होणार. बट यू कॅनॉट ब्लेम जेनेटिक्स की नाही जेनेटिक्समुळे वजन वाढतंय, असं नसतं. आणि हे लाईफस्टाईलचा जसं आपण उल्लेख केला, सध्या तुम्ही बघत असाल यंग जनरेशन मध्ये सुद्धा, कारण की मी आजच्यात एक रिपोर्ट वाचला त्यात तर असं म्हणतं की प्रत्येक भारतात 20 वर्ष वयाच्या आतमधला प्रत्येक 5वा मुलगा हा बरोबर आहे जाड आहे. तर ह्या यंग जनरेशनला काय सांगताल की त्यांनी हे आपण होऊ नये म्हणून यांनी काय करायला पाहिजे? नाही, ह्याच्यावरती ना एक बेंजामिन फ्रँकलिनने ना एक कोट केला होता 200 वर्ष अगोदर, दॅट फ्यू डाय ऑफ हंगर अँड मेनी डाय ऑफ इटिंग. ते आत्ताही तेवढंच सत्य आहे. कारण भूकमारीमुळे जे लोकांचे मृत्यू होतोय तो फार कमी आहे. ज्या मृत्यू लोकांचा डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि वजन वाढल्यामुळे होतोय तो फार जास्त आहे. सो बेसिकली होते काय आहे, आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण डाएट, एक्सरसाइजवरती जास्त भार देतच नाही. आणि याच्यामुळे काय होतं आहे, यंग एजमध्ये ओबेसिटी किती आढळून येते. आता जर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा डेटा आपण बघतोय तर 5 to 8.8% ऑफ स्कूल चिल्ड्रन इन इंडिया आर ओबीस. आणि असं प्रेडिक्ट करतायत की 2030 मध्ये 27 मिलियन शाळेतील मुलं ओबेसिटीचे त्यांना सामोरे जाणार आहेत. हा नंबर खूप मोठा आहे. कारण आपली ही जनरेशन आहे ते फ्युचर आहे. आणि ही जनरेशन जर आपल्याला डायबिटीज किंवा यंग एजमध्ये त्यांना ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक यायला लागले तर त्यांना फ्युचर इज डेफिनेटली डेंजरस. सो अशा लोकांसाठी प्रोबेबली मे बी सगळ्यांसाठीच मेसेज हाच राहणार आहे की इवन इफ युअर लाईफस्टाईल इज व्हेरी व्हेरी फास्ट, युअर डाएट अँड लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हॅज टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. म्हणजे काय होतं ना, आपण सकाळी घाईमध्ये आपल्याला ऑफिसला जायचं असतं तेव्हा काही पण हातात येईल आपण ते घेऊन आणि खायचा विचार करतो. पण हे विचार नाही करत त्यात कॅलरीज किती आहेत, त्याच्यात प्रोटीन्स आहेत की नाही आहेत. सो माइंडफुल इटिंग, रेग्युलर एक्सरसाइज आणि गुड स्लीप, ह्या 3 गोष्टींचा तुम्ही विचार केला ना तर ॲटलिस्ट टू सम लेवल यू विल बी एबल टू फाईट ओबेसिटी. आता एखाद्याला कळालंय की मी जाड दिसतोय किंवा खरंच समजताय की दुसरे पण म्हणतात मला जाड होतंय, तर मग तो त्याची थोडेसे काही त्यामध्ये बघतो की आपण काय करून हे कमी करता येईल. बरं, तर तो कोणी मग सांगतं की तू लिंबू पाणी घे आणि मग तू मध घे, सकाळी सकाळी पी. अशा बरेच मिथ्स आहेत ह्यामध्ये. 100%. तर तुम्ही ह्या मिथबद्दल मला काय सांगताल की कशा व्यक्तींनी, कुठल्या व्यक्तीच्या BMIनी काय आहार घेतल्यावर त्यांचा हा लठ्ठपणा कमी होऊ शकतो? सी, व्हॉट आय वुड सजेस्ट इज, आता काय जातं बघा, लोकांचं काही वजन वाढलं तर ते काय करतात, शॉर्टकट बघतात कधी पण. माझ्या मित्राचं वजन 15 किलो कमी झालं, त्याने हे डाएट केलं, मी पण तेच करणार. बट नॉट नेसेसरी की तुमचंही त्याने तेवढं वेट लॉस होणार आहे. कारण आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम कसं आहे त्याच्यावरती भरपूर डिपेंडेंट राहतं. बरोबर. सो आता जे लिंबू पाणी वगैरे येतात, आय डोंट डिसअग्री, घ्या तुम्ही, पण ते लिंबू पाणी पिऊन झाल्यावर मस्त वडापाव खायचा त्याला काही अर्थ नाही आहे. सो इट शुड बी अ बॅलन्स डाएट. यू हॅव टू कीप युअर सेल्फ हायड्रेटेड. सो मिनिमम 2 लिटर पाणी दररोज गेलंच पाहिजे. डिपेंड्स, ज्यांना हार्ट इश्यूज आहेत किंवा किडनी इश्यूज आहेत त्यांना वेगळं, पण अ नॉर्मल इंडिव्हिज्युअल शुड हॅव अ मिनिमम ऑफ ॲटलीस्ट 2 लिटर्स वॉटर एव्हरी डे. पाण्यामुळे तुम्हाला हायड्रेशन राहतं, तुमच्या हार्टवरती प्रेशर येत नाही, मसल्स तुमचे स्ट्रेन होत नाहीत. आणि प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. जसं तुम्ही लिंबू पाणी घेता तसं प्रत्येक आहारामध्ये प्रोटीनची मात्रा असलीच पाहिजे. तुम्ही ब्रेकफास्ट, लंच, डिनर करा, स्वतःला नेहमी विचारा की ह्या प्लेटमध्ये प्रोटीन कुठे आहे. सो ते जर तुम्ही केलं देन एव्हरीथिंग वुड बी एबल टू डू इट. मग तुम्ही लिंबू पाणी घ्या, नॉर्मल काही करा, पण तुमचं डाएट पण बाकी चेंज झालं पाहिजे. थँक्यू सर. पण आता तुम्ही हे बोलल्यानंतर महिलांचा प्रमाणामध्ये लठ्ठपणा जेव्हा होतो की ते घरात सगळ्यांची काळजी करतात पण स्वतःची काळजी करत नाही. ठीक आहे, तर त्यांना जर तुम्ही विचारलं की तुमच्या आहारात प्रोटीन येतात, ते शक्यच नाही की ते उत्तर आपल्याला मिळेल. महिलांसाठी तुम्ही असं काही डाएट प्लॅन सांगताल का की त्यांच्या लठ्ठपणावर काही कंट्रोल होईल? सो भारतात किंवा महाराष्ट्रात तुम्ही जेव्हा बघाल, आपल्या कल्चरमध्ये महिलांमध्ये मेजरली त्यांचं जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या होम बाउंड खूप असतात.
इवन इफ ते ऑफिसलाही जात असतील तर त्यांच्या ना मागे खूप काही कामं असतात. मुलाचं जेवण असतं, हस्बंडचं ऑफिसची बॅग असते, हे असतं, ते असतं. ते करत करत त्यांना स्वतःला टाईम द्यायचा वेळ मिळत नाही. सो त्यासाठी मी त्यांना एकच सांगेल की ॲटलिस्ट तुमचा आहार जो आहे तो एक बॅलन्स डाएट असला पाहिजे. असं नाही की फक्त नॉन व्हेजिटेरियन लोकांनाच प्रोटीन मिळतं. व्हेजिटेरियन लोकांमध्ये पण खूप सोर्सेस ऑफ प्रोटीन आहे. राजमा आहे, सोयाबीन आहे, असे बऱ्याचशा गोष्टी आहेत. सत्तू पावडर जे लोक असे विसरून गेलेत त्याला लोक म्हणजे एकदमच तुच्छ मानतात, पण ते सगळ्यात जास्त प्रोटीन देणारं एक घरगुती सोर्स आहे. सो आपण अशा काही गोष्टी आपण स्वतःच्या रुटीन जीवनामध्ये आणू शकतो. जसं सत्तू पावडर तुम्ही 1 चम्मच जर तुमच्या 1 ग्लास ताकमध्ये टाका, तुम्हाला तेवढं प्रोटीन मिळतंय. तुम्ही चपातीचं किंवा भाकरीचं पीठ मळताय, त्याच्यात सत्तू पावडर टाका, तुम्हाला त्यातही प्रोटीन मिळतंय. सो नॉट नेसेसरी तुम्हाला बाहेरनं प्रोटीन घ्यायची गरजच आहे. गरज असते, पण हे बेसिक तुम्ही जेव्हा चेंज कराल, एक बेसिक बॅकबोन तुमचं प्रोटीन चांगलं असेल तर तुम्हाला पुढे रोगराई येत नाही. जेव्हा मी इंट्रोडक्शनमध्ये म्हणालो की लठ्ठपणा हा 200हून अधिक गंभीर अशा आजारांचा मूळ घटक आहे, जेव्हा मी असं म्हणतो, तेव्हा तुम्ही मला सांगा की याच्या कोमॉर्बिडिटीज जसं म्हणतो की याचं प्रमाण पण वाढलेलं आहे, तर ह्या कोमॉर्बिडिटीज कुठल्या कुठल्या आहेत? सो आपण जर वरनं म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत जर आपण विचार केला तर सगळ्यात प्रथम डिप्रेशन. वजन वाढलं तर लोकांना डिप्रेशन येतं. त्यांना त्यांचे आवडते स्पोर्ट्स खेळता येत नाहीत, बाहेर जायचं झालं तर कपडे नाहीत, लोकांमध्ये मिसळता त्यांना येत नाही. तो डिप्रेशन एक सबकॉन्शियस लेवलवरती त्यांना डिप्रेशन असतं. खाली आलं तर त्यांना ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया असतो. म्हणजे ह्या पेशंटना वजन जास्त झाल्यामुळे झोप चांगली लागत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना मशीनचा सहारा घ्यावा लागतो झोप येण्यासाठी, कारण त्यांचं घोरणं वाढून जातं. ते पालथं झोपू शकत नाहीत, कारण पालथं झोपलं त्यांचा श्वास अडकतो आणि त्यांना जाग येते. तर त्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया म्हणतात. अजून खाली गेलं तर हृदयाच्या तिथे हार्ट अटॅक लवकर येऊ शकतात, त्यांना कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम्स असतात, डायबिटीज लवकर येतं, त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो, फॅटी लिव्हर डिसीज असू शकतं. महिलांमध्ये पीसीओडी आलं की पुढे मग प्रेग्नन्सीमध्ये पण प्रॉब्लेम्स होतात. मग त्यांना युरिनरी इनकॉन्टिनेन्स असतं. आपण गुडघ्यांना विचारलं तर त्याच्यावरती प्रेशर असतं, ऑस्टिओआर्थरायटिस, नी रिप्लेसमेंट. तर असं बघत गेलं तर सगळे काही ऑर्गन जे आहेत ते आपण ओबेसिटीमुळे खराब करू शकतो. सर, सध्या मार्केटमध्ये वजन कमी करण्यासाठी काही ट्रेंड चालला आहे आणि तो आज मला तुमच्या मार्फत समजून घ्यायचा आहे. त्यातले 2 शब्द तर फार कॉमन आहे. तो पहिला म्हणजे आहे कीटो डाएट आणि दुसरं म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग. हे दोन्ही शब्द मला नीट तुम्ही समजून सांगा काय? मी कोणत्याही डाएटच्या अगेन्स्ट नाही आहे. सिम्पल लॉजिक मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही कीटो डाएट करत असाल किंवा तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करत असाल, किती दिवस किंवा किती वर्ष तुम्ही फॉलो करू शकाल ते इम्पॉर्टंट आहे. आपण काय करतो, 1 महिना कीटो डाएट केलं, ते क्रॅश डाएट होऊन जातं. बरोबर. त्याच्यामध्ये मसल लॉसही होणार आहे तुमचा. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही आहार घ्यायला सुरुवात करता किंवा तुम्हाला ते डाएट फॉलो करता येत नाहीये, त्याच्यामध्ये तुमचं फॅट मास वाढतं, मसल मास नाही वाढत. सो काय असतं, कोणताही डाएट, सिम्पल टू सिम्पल डाएट तुम्ही स्वतः तुमचं डाएट डिसाईड करू शकता. माइंडफुल इटिंग केलं आणि तेच डाएट तुम्ही जर मिनिमम 2 वर्ष फॉलो करत असाल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त की माझ्या मित्रांनी मला वेट लॉस करून दिला, हे डाएट केलं, मी पण तेच करणार, दॅट डझंट जस्टिफाय दॅट वेट लॉस. आणि हे जे क्रॅश डाएट्स असतात त्याच्यामध्ये जर तुमचं मसल लॉस होत असेल तर दॅट इज नॉट बेनिफिशियल फॉर यू. कारण तुम्ही समजा वजन काट्यावरती उभे राहताय, तुम्ही डाएट चालू करताय विदाउट एनी प्रॉपर गायडन्स, तुम्ही वजन काट्यावरती उभं राहून नंतर 2 महिन्यांनी बघताय तेव्हा वजन कमी झालेलं असतं, पण ते तुमचं मसल लॉस झालाय की फॅट लॉस झालाय ते कसं कळणार तुम्हाला? म्हणून कोणतंही डाएट चालू करायच्या अगोदर एक्सपर्ट गायडन्स घेणं खूप गरजेचं आहे आणि ते खूप लॅक होत आहे. कारण सोशल मीडियावरती किंवा कुठे एवढं सगळं डाएट्स येतात. आजकाल तुम्ही रील्स बघाल तर त्याच्यामध्ये हे करा असं करा, तसे लोक स्वाईप करत आणि सेलिब्रिटीज बोलतात ह्याविषयी. एक्झॅक्टली. सो काय असतं, कोणतंही डाएट करा, सिम्पल आहे, तुम्हाला ते फॉलो करता आलं पाहिजे मिनिमम 1-2 वर्ष. तुम्ही जर ते केलं तर ते तुमचं डाएट आहे. तुम्हाला कीटो डाएट करायचं, तुम्ही फॉलो करू शकाल तरच करा. अर्धवट सोडाल, मसल लॉस होणार आणि परत जेव्हा वजन वाढेल तेव्हा फॅट मास वाढणार आणि फॅट पर्सेंटेज वाढलं, डिरेक्टली यू आर लिंकिंग इट टू डायबिटीज आणि ब्लड प्रेशर. इंटरमिटंट फास्टिंग सुद्धा सेम. सो कोणतेही डाएट करा, बरं, पण फॉलो करता येईल असं डाएट करा. हो. बरं, भारतामध्ये सध्या मेजॉरिटी ऑफ सेलिब्रिटी ग्रुप किंवा सर्वसाधारण माणसं सुद्धा काही औषधांचा उपयोग करतायत वजन कमी करण्यासाठी. त्यामधले काही नाव जर असेल की जसं की ओझेम्पिक आहे, मोजारो आहे किंवा
विगोवी आहे, ह्या मेडिसिन जे आहे ते यूज केल्या जात आहेत वजन कमी करण्यासाठी. सर ह्या मेडिसिन घेणं कितपत तुम्ही म्हणतात की म्हणता येईल व्हॅलिड आहे या गोष्टी घेणं? सो हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कारण ना एक खूप मोठा हाईप तयार झालेला आहे. हो. वजन वाढलं, मेडिसिन घ्या, तुमचं वजन कमी होईल. बट दॅट्स रिअली नॉट ट्रू. सो आधी जेव्हा वेट लॉसचे मेडिसिन्स आले होते, दे वर नॉट फॉर वेट लॉस. जसं टॅबलेट ज्या आल्या होत्या, ज्याला आपण रेबल्सिस म्हणतो, सेमाग्लुटाइड, दॅट टॅबलेट्स वर ज्यांना डायबिटीज आहे आणि डायबिटीज आहे, वजन जास्त आहे, तर ते डायबिटीजसाठी ते वजन कमी करण्यासाठी नाही, तर डायबिटीज कमी करण्यासाठी टॅबलेट्स होत्या. पण ते परत रॉंग अँगलने लोकांनी घेतलं आणि मग ते वेट लॉससाठी घ्यायला लागले. आता रिसेंटली इंजेक्शन जशी सेमाग्लुटाइड इंजेक्शन आलंय, विगोवी आलंय, मुंजारो आलंय. इंजेक्शन्स आर गुड, दे आर डेडिकेटेड फॉर वेट लॉस. पण ते तुमच्यासाठी गरजेचं आहे की हे कोण सांगणार? एक्सपर्ट तुम्हाला सांगतील, त्यावेळेस तुम्ही घेतले पाहिजेत. ती काय असतं, कोणतीही गोष्ट आपण जेव्हा स्वतःच्या गायडन्समुळे घेतो किंवा इझिली ॲक्सेसिबल आहे म्हणून घेतलं, बट तुम्हाला त्याची एक्झॅक्ट जाणीव नाही आहे, त्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येतील. आता आपण जे इंजेक्शन्स आहेत ते पॅन्क्रियाटायटिसमध्ये नाही देत, ते आपण थायरॉइड कॅन्सर असेल तर देत नाहीत. पण याची माहिती लोकांपर्यंत नाही आहे. बरोबर. आणि मसल लॉस खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे. कारण जेव्हा तुम्ही इंजेक्शन घेता आणि तुमचा मसल लॉस व्हायला लागतो, त्याचं असेसमेंट कसं कराल? म्हणून मी जेव्हा कोणाला मेडिसिन्स देतो, ॲज अ सर्जन ऑल्सो आय स्टार्ट मेडिकेशन्स. पण कधी चालू करतो की त्यांना सर्जरीची गरज नाही आहे. सी, लाईफस्टाईल आणि डाएट आणि सर्जरी हा एक गॅप आहे. हा जो गॅप आहे हे मेडिसिननी भरलेला गॅप आहे. तर मेडिसिन्स ह्या लोकांना आपण देऊ शकतो की त्यांना सर्जरीची गरज नाही आहे, किंवा सर्जरी झालेली आहे आणि नंतर 2-4 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर थोडंफार वजन वाढलेलं आहे, त्यांना आपण हे मेडिसिन देऊ शकतो. पण कॉस्मेटिक रिझनसाठी जर तुम्ही मेडिसिन्स वेट लॉससाठी घेत असाल, यू बेटर बी वॉर्न्ड. दिस इज नॉट द करेक्ट वे ऑफ लुझिंग वेट. आणि जे साईड इफेक्ट्स तर आहेच आहेत, 100% आहेत. सो सी, इट्स अ मॉलिक्यूल. साईड इफेक्ट्स असणार, पण ते जास्त सिव्हिअर नसतात. GI साईड इफेक्ट्स आहेत ते मॅनेज होऊ शकतात. पण मेडिसिन चालू करण्या अगोदर तुमचं मसल लॉस किती आहे की तुमचं एक्झॅक्ट मसल मास किती आहे, पर्सेंटेज फॅट किती आहे, विसरल फॅट किती आहे, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा मेडिसिन सुरू करता त्यावेळेस तुमचा जेव्हा वेट लॉस होतो तेव्हा फॅट टार्गेट केलेलं असतं आपण, मसल नाही. बरोबर आहे. आणि जेव्हा हे पेशंट्स मसल लॉस किंवा वेट लॉस होऊ लागतो, त्यांना प्रोटीन देणंही तेवढं गरजेचं आहे. म्हणजे आपण जेव्हा वेट लॉस करतोय तेव्हा आपलं बॅकबोन प्रोटीन असणं खूप गरजेचं आहे. डेफिशियन्सीज होतात, मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सीज होतात. सो जेव्हा आपण पेशंटना चालू करतोय आपण इंजेक्शन्स, तेव्हा त्यांना हे डेफिशियन्सीज कव्हर करण्यासाठी मल्टीव्हिटॅमिन्स पण आपण देतो. सो त्याच्यासाठी मी म्हणतो अंडर गायडन्स, व्हॉट एव्हर यू डू इट अंडर गायडन्स. सेफ्टी प्रोफाईल आपोआप एनहान्स होते. सर, आता आपण पॉडकास्टच्या दुसऱ्या भागामध्ये आणि ज्यामध्ये तुमचं काय म्हणताल स्पेशलायझेशन आहे ह्यामध्ये, जे म्हणजे बॅरिएट्रिक सर्जन. बऱ्याच भारतातील मी असं म्हणतो की इव्हन याबद्दल माहिती नसावी की बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे नेमकं काय. तर सोप्या भाषेमध्ये बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे नेमकं काय काय सांगतात? सो बॅरिएट्रिक सर्जरी हे एक दुर्बिणीने किंवा रोबोटिकली केलेली शस्त्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये आपण तुमचा जठर जे असतं, स्टमक ज्याला म्हणतो आपण, त्याला डिवाइड करतो, म्हणजे त्याचा आकार आपण छोटा करतो. आणि दुसऱ्या केसेसमध्ये त्यांना आतड्यांचा एक जोड आपण तयार करतो, जेणेकरून त्या छोट्या स्टमकला आपण आतडीचं जोड निर्माण केलं की आपण त्याला बायपास म्हणतो. सो आपल्या जठराची कॅपॅसिटी असते साधारण 1 to 1.5 लिटर्स. जेव्हा आपण स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी करतो, ते एक प्रकारची बॅरिएट्रिक सर्जरी आहे. त्याच्यामध्ये आपण जे जठर आहे, जे आत ठेवतो ते कट केल्यानंतर, ते साधारण 70 ते 140 ml असतं. आणि जेव्हा आपण बायपास करतो, बॅरिएट्रिक बायपास, त्याच्यामध्ये ते अप्रॉक्सिमेटली कधी 25 ml 30 ml असतं RYGB मध्ये, किंवा जर आपण OEGB करतो म्हणजे वन अनास्टोमोसिस गॅस्ट्रिक बायपास, त्याच्यामध्ये 70 ते 80 ml असतं. आणि त्याला आतड्यांचा आपण जोड निर्माण करतो. सो बाय फॅट, एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये, आपण जठरावरती ऑपरेशन करतोय. ही लायपोसक्शन सर्जरी नाही आहे, कारण हे खूप लोकांना वाटतं बॅरिएट्रिक सर्जरी म्हणजे लायपोसक्शन. तर आपण चरबी काढून नाही घेत आहे, आपण जठरावरती दुर्बिणीने किंवा रोबोटिकली पोटाच्या आत जाऊन जठराच्या वरती आपण ऑपरेशन करतो. तुम्ही स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमीचा आता उल्लेख केला.
गॅस्ट्रेक्टोमीचे असे किती प्रकार आहेत ज्या प्रकारे आपण ही सर्जरी करू शकतो? सो स्लीव्ह गॅस्ट्रेक्टमी आहे. त्याला रेस्ट्रिक्टिव्ह सर्जरी असं म्हटलं जातं. रेस्ट्रिक्टिव्ह म्हणजे आपला आहार कमी करतो आपण. ऑपरेशनद्वारे, सर्जरीने आपण त्या जठराचा भाग कट करून टाकतो. त्याच्यामुळे एकदम आपली कॅपॅसिटी कमी होऊन जाते आहाराची. त्याला स्लीव्ह म्हणतात, त्याला रेस्ट्रिक्शन म्हणतात. बरं. रेस्ट्रिक्शन आपण बलून टाकूनही पोटामध्ये बलून एंडोस्कोपिकली आपण बलून टाकतो, त्यालाही रेस्ट्रिक्शन म्हटलं जातं. बरं. बायपास जो असतो त्याला आपण मॅल ॲब्झॉर्प्शन म्हणतो. जसं वन अनॅस्टोमोसिस गॅस्ट्रिक बायपास आहे, ज्याला आपण एक शरीराचं जठराची रचना अशी करतो साधारण 80 ml पर्यंत, आणि त्याला आपण इंटेस्टाईनवरती जोडतो, जेणेकरून मॅल ॲब्झॉर्प्शन आपण क्रिएट करतो. म्हणजे ॲज अ सर्जन आय क्रिएट अ मॅल ॲब्झॉर्प्शन, आणि ह्या रीतीने वेट लॉस व्हायला सुरुवात होते. सो हे जे पण सर्जरीज आहेत, हे बेसिक 3 स्टँडर्ड सर्जरीज आहेत. त्याच्यामध्ये नंतर बऱ्याचशा सर्जरीज आल्या आहेत, डिओड्रनल स्विच आले आहेत, बरेचसे सर्जरीज आहेत. त्याचा मेन हेतू काय असतो, आपला जो आहार आहे तो एकदम कमी होऊन जातो. सो फॉर एन एक्झाम्पल, आता आपल्याला किंवा तुम्हाला, मला, कोणालाही किंवा सगळ्यांना 2000 कॅलरीज दिवसभरात लागतात. इवन आपण जेव्हा श्वास घेतो त्याला पण कॅलरीजची गरज असते. सो 2000 कॅलरी पुरेसे आहेत. पण तुम्ही जर विचार केला की तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती कॅलरीज घेताय, ते प्रत्येक वेळा 2000च्या वरतीच जातात. आणि शरीर काय करतं, 2000 कॅलरीज वापरलं तेवढं गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे कॅलरीज आहेत ते सगळं काही फॅटमध्ये स्टोअर होत आहे. ह्या सर्जरीमुळे मॅक्झिमम तुम्ही 800 कॅलरीज खाऊ शकता, कारण जागा मी जठराची एवढी छोटी करून ठेवली आहे. मग होतं काय, 1200 कॅलरीज कमी पडतात शरीराला, तर ते 1200 कॅलरीज शरीर स्वतःचं फॅट वितळायला सुरुवात करते. आणि जेव्हा शरीर आपलं फॅट वापरते ते एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. सो इन सिम्पल लँग्वेज, तुमचा आहार कमी आहे, तुम्हाला भूक नाही लागत, तुमचं वेट लॉसही होत आहे, पण तुम्हाला कमजोरी किंवा विकनेस पण नाही येत आहे. सो दिस इज द मोस्ट सायंटिफिक वे ऑफ लुझिंग वेट. हो, इंटरेस्टिंग. मी पहिल्यांदाच ऐकतोय. बरं, आता सर हा महत्त्वाचा मुद्दा की बॅरिएट्रिक सर्जरी कोणत्या रुग्णांना ह्या सर्जरीची गरज भासते? सो बॅरिएट्रिक सर्जरी सगळ्यांची नाही करतायत. हो. आणि त्याला काही गाईडलाईन्स आहेत. जसं आमची ओबेसिटी सर्जिकल सोसायटी ऑफ इंडिया आहे, किंवा इफ्सो, जसे इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ सर्जन फॉर ओबेसिटी अँड बॅरिएट्रिक सर्जरी, तसे काही गाईडलाईन्स सेट केलेल्या आहेत. सो गाईडलाईनच्या हिशोबाने जसं आपण BMI कॅल्क्युलेट केलं होतं, जर तुमच्या पेशंटचा BMI 32 आहे किंवा 35 आहे किंवा 40 आहे, सो जर पेशंटचा BMI 32.5 आहे आणि त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर काही असेल, ह्या पेशंटना आपण सर्जरी करू शकतो. ज्या पेशंटचा BMI 37 पर्यंत आहे पण त्यांना काही नाही आहे, फक्त लठ्ठपणा आहे, तर लठ्ठपणामुळे पुढचे प्रॉब्लेम्स प्रिव्हेंट करण्यासाठी पण आपण सर्जरी करू शकतो. किंवा स्पेसिफिकली ज्यांचा BMI 30 पेक्षाही कमी आहे, सो ते आमच्यापेक्षा एकदम लीन आहेत, बट दीज आर द लीन फॅट इंडिव्हिज्युअल्स. त्यांना डायबिटीज कंट्रोल नाही आहे, जर आपण म्हणजे इन्सुलिन पण घेतात पण डायबिटीज कंट्रोल नाही आहे, अशा पेशंटनाही आपण बॅरिएट्रिक मेटाबॉलिक सर्जरी ज्याला म्हणतो आपण ते करू शकतो. सर, माझा जो पुढचा प्रश्न आहे या संदर्भामध्ये, हा ॲक्च्युली काही मिथ आहे का फॅक्ट्स आहे यामध्ये पण बोलला जातो, ती म्हणजे ही सर्जरी किती सुरक्षित आहे? सो जसे कोणतेही लॅप्रोस्कोपिक सर्जरी किंवा कोणतीही रोबोटिक सर्जरी आहे, जशी अपेंडिक्सची सर्जरी आहे, हर्नियाची सर्जरी आहे, जेवढे त्याच्यामध्ये मे बी रिस्क आहे तेवढं सेम रिस्क ह्या सर्जरीजमध्ये आहे. स्पेशली ह्या सर्जरीमध्ये खूप हाय रिस्क आहे असं काही नाही आहे. असं काही नाही. आणि या सर्जरीनंतर दैनंदिन जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे बदल अपेक्षित असतात? सो ह्या सर्जरीमुळे तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाहीये. बरं. शरीर स्वतः आपला त्याला वेट लॉस होत राहतोय, पण त्याला सपोर्ट करण्यासाठी तुमचा आहारामध्ये थोडा बदल करणं गरजेचं आहे. म्हणजे सर्जरी नंतर तुम्हाला गोड कम्प्लिटली बंद, तुमचे तळलेले पदार्थ बंद, एम्प्टी कॅलरीज तुम्ही घेऊ नये, आणि मिनिमम एक अर्धा तास तुम्हाला दररोज वॉक करायचा आहे. ह्या 2 गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. बाकी सर्जरी वेट लॉस करणार, पण हे मॅजिक वॉन्ड नाही आहे, आणि वेट एका रात्रीत वाढलेलं नाही आहे. तो वेट लॉस करायला पूर्ण 1 वर्ष लागतं, आणि त्याच्यानंतर जो मेंटेनन्स फेज असतो त्यामध्ये तुमचं डाएट आणि तुमचे जे लाईफस्टाईल चेंजेस आहेत ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत. मेंटेनन्स करण्यासाठी, तो जो वेट लॉस झालेला आहे तो मेंटेन करण्यासाठी तुमची लाईफस्टाईल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सर, एक बेसिक प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की सर्जरीसाठी साधारण किती दिवस तो व्यक्ती हॉस्पिटलाइज राहतो, असं काही आहे का? किती दिवस राहतो यामध्ये? सो मला बरेच लोक हे विचारतात की सर तुमची सर्जरी झाली की ते किती दिवस त्यांना आणि किती महिना बेड रेस्ट असते. सो हे खूप खूप कॉमन क्वेश्चन आहे, आणि त्याचा आन्सर हे आहे की पेशंट 2 दिवसात घरी जाऊ शकतो. माझे कित्येक पेशंट आहेत जे इरेस्पेक्टिव्ह 100 किलो आहेत, 200 किलो आहेत, 250 किलो आहेत, ऑपरेशनच्या 5 तासामध्ये मी त्यांना चालवतो.
हम्म. कारण हे दुर्बिणीने किंवा रोबोटिकली केलेली शस्त्रक्रिया आहे. याच्यामध्ये मोठे चिरा वगैरे काही नसतो पोटावरती. सो हम्म. अर्ली मोबिलायझेशन. हो. तिसऱ्या दिवशी म्हणजे 2.5 days मध्ये त्यांना मी घरी पाठवतो. Wow. घरी गेल्यानंतर देर इज नो बेड रेस्ट, ॲब्सोल्युटली नो बेड रेस्ट. सी आपण जेव्हा सर्जरी झालेली असते तेव्हा आहार कमी झालेला असतो, तेव्हा पाण्याची मात्राही कमी होते, कारण जठर छोटं आहे, त्याला पाणी पण पिता येणार नाही एवढं. आणि अशा वेळेस जर पेशंट चाललाच नाही आणि पाणी पण कमी आहे, काय होणार? डिहायड्रेशन. डिहायड्रेशनमुळे त्यांना पायामध्ये गुठळी तयार होऊ शकते, त्याला डीप वेन थ्रॉम्बोसिस म्हणतो आपण. हे कॉम्प्लिकेशन्स अवॉइड करण्यासाठी आय मेक शुअर की ऑपरेशनच्या 5 तासामध्ये पेशंट चालणार, घरी गेल्यानंतरही चालणार आणि ॲब्सोल्युटली नो बेड रेस्ट. आता माझे इतके पेशंट जे आहेत जे इंडियाच्या बाहेरनं आहेत, 5 दिवसामध्ये ते आपल्या कंट्रीमध्ये परत जातात आणि रुटीन लाईफ चालू करतात. 7व्या दिवशी तो पेशंट जिथे पण त्याचा जॉब असेल 100% अलाउड टू डू देअर रुटीन ॲक्टिव्हिटीज, जॉब वगैरे सगळं काही परत चालू करू शकतो. सर, आता सर्वसामान्यांचा प्रश्न की साधारण ह्या सर्जरीसाठी किती पैसे लागतात, किती खर्च लागतो, इन्शुरन्समध्ये कव्हर आहे का, गव्हर्नमेंटच्या काही फॅसिलिटीज किंवा काही स्कीम्स यामध्ये लागू होतात का? सो गव्हर्नमेंटच्या स्कीम्स अजून असे लागू नाही आहेत, कुठल्या कुठल्या सिटीजमध्ये आहेत, पण इन्शुरन्स हे कम्प्लिटली कव्हर करते बेरॅटिक सर्जरी. 2020 सप्टेंबरमध्ये गव्हर्नमेंटने एक मॅन्डेट काढला होता सगळ्या इन्शुरन्स कंपनींना की बेरॅटिक सर्जरी कव्हर झाली पाहिजे, कारण सप्टेंबरच्या अगोदर बेरॅटिक सर्जरी ॲज अ कॉस्मेटिक सर्जरी मानले जात होते. पण तुम्ही विचार करा, जर तुमचं डायबिटीज कमी होत आहे, तुमचे बीपीचे औषधं बंद होत आहे, तुमचं पीसीओडी ट्रीट होत आहे, फॅटी लिव्हर रिव्हर्स होत आहे, त्याला कॉस्मेटिक कसं म्हणणार? सो गव्हर्नमेंटने इन्शुरन्सना अप्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. सो तुमचा जर BMI 35 किंवा 40 असेल आणि तुम्हाला ओबेसिटीमुळे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही 100% इन्शुरन्समध्ये ती सर्जरी करून घेऊ शकता. आणि सर, सर्जरी झाल्यानंतर पहिला त्यांना होणाऱ्या त्रासाचा आणि नंतर सर्जरीनंतर काय असा फरक तुम्हाला जाणवला? सो आता मी जे माझे सिम्पल एक्झाम्पल सांगतो. पेशंट आता लठ्ठपणामुळे त्यांना चालता येत नाही. म्हणजे कित्येक पेशंट स्ट्रेचरवरती ओपीडीमध्ये येतात, श्वास घ्यायला त्रास होतोय, बीपी शुगर कंट्रोल नाही आहे. मग अशा पेशंटना आपण जेव्हा सर्जरी करतो, ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवसामध्ये त्यांची शुगर्स नॉर्मलाइज व्हायला सुरुवात होते. 1 महिन्याच्या आत त्यांचा श्वासाचा जो प्रॉब्लेम आहे, झोप चांगली नाही लागत होती अगोदर, हे सगळं काही बेटर व्हायला सुरुवात होते. सो इमिजिएट बेसिसवरती त्यांना सगळ्यात प्रथम डायबिटीजचं रेमिशन यायला सुरुवात होते ऑपरेशनच्या 2-3 दिवसातच. घरी जाताना त्यांना आपण कोणतेही डायबिटीजसाठी गोळ्या देत नाहीत, फक्त आपण SOS सांगतो की जर 200च्या वरती शुगर गेली तर ही गोळी घ्यायची आहे. त्यांना झोप चांगली लागायला सुरुवात होते. म्हणजे मॅक्झिमम 1 महिन्यामध्ये मेजर जो फॅट असतो, जो श्वास नलिकेवरती असतो, तो निघून जातो, त्यांची झोप चांगली असते आणि त्यांना झोपेचा प्रॉब्लेम येत नाही. सो ऑपरेशन नंतर इमिजिएट इफेक्ट्समध्ये त्यांना ते बदलाव दिसायला लागतात. वेट लॉस ऑपरेशनच्या दिवशी त्यांना जसे असतात ऑपरेशन नंतर तसेच दिसतात, कारण आपण लायपोसक्शन नाही करत आहोत. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम द पॉझिटिव्ह थिंग स्टार्ट्स कमिंग अप आणि त्यांना त्याचा बराचसा फायदा चालू होतो. आता मी पेशंटना जेव्हा बोलवतो 7 दिवसात, ते इतके खुश असतात, कारण त्यांना एक वेगळं त्यांना एक आयुष्य मिळालेलं असतं. सर, मुळात बॅरेटिक सर्जरीचा अवेअरनेस शहरामध्येच यायला बराच वेळ लागला. खेड्यामध्ये जेव्हा बॅरेटिक सर्जरी हा आणखीन अवेअरनेस आला नाही, तर आपला जे प्रेक्षक आहेत, जे खेड्यामध्ये आहेत, ज्यांचं वजन BMI म्हणतात की ते आपल्याच्या वाढलेलं आहे, त्यांनी ही सर्जरी करावी, ह्यांच्याबद्दल तुम्ही थोडक्यात सांगा. सो मी त्यांना एक एक्झाम्पल्स देईल. एक नाही, बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. साताऱ्यावरनं माझे पेशंट्स आहेत. ते माझ्याकडे एक पेशंट आली, साताऱ्याची पेशंट आहे, ओपीडीला बसली. मी सांगितलं वजन एवढं आहे, कारण मी प्रत्येक पेशंटची बॉडी फॅट अनालिसिस करतो आणि मग त्यांना ओपीडीमध्ये आतमध्ये बोलवतो. मी त्यांना समजवलं हे सगळं करायचं आहे, असे सगळे प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला आणि हे सगळे प्रॉब्लेम्स जातील वजन कमी झाल्याने. ती म्हटली की मी शेतकरी आहे आणि मला मग एवढं हार्ड काम करता येईल का? मी म्हटलं 100% करता येईल. तुमची जी एफिशियन्सी आहे ती 100% वाढेल. आता तुम्हाला एवढं वजन घेऊन तुम्हाला काम करायची गरज पडते. तुमचं जर वजन ॲटलिस्ट 50% जरी तुमचं एक्सेस वेट कमी झालं तर तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, तुम्हाला जास्त चांगल्या रीतीने ते काम करता येईल. सो माझे बरेच पेशंट शेतकरी आहेत आणि स्पेशली गावाकडच्या साईडला मी सांगतो, शेतकरी पेशंट्स ऑपरेशन करून आताही शेतात तेवढंच काम करतायत जेवढे अगोदर करायचे, त्याच्यापेक्षा जास्त करायला लागलेत. वा, फंटास्टिक. सर, मेडिकलमध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये जेव्हा सर्जरी किंवा ऑपरेशन्स म्हणतो त्याच्यात फेल्युअर रेटचा कुठेही सहज प्रश्न निघतो. या सर्जरीमध्ये फेल्युअर रेटचे काही चान्सेस आहेत का? सो मी एक दुसऱ्या तरीकेने आपण हा क्वेश्चन बघूया. आता समजा पेशंटला डायबिटीज आहे, राईट, आपण त्यांना औषधं सुरू केली, टॅबलेट सुरू केली.
डायबिटीज कंट्रोल नाही झाला, त्यांना इन्सुलिन सुरू करतात. हम्म. तेव्हा आपण म्हणतो काय मेडिसिन फेलियर आहे करून नाही. पण नाही. काय होतंय आता, आय गिव्ह यू अ सिम्पल एक्झाम्पल. ओबेसिटीचं डेफिनेशन काय? इट्स अ क्रॉनिक प्रोग्रेसिव्ह इररिव्हर्सिबल डिसीज. ओबेसिटी इज अ डिसीज ऑलरेडी बरं. प्रूव्हन. क्रॉनिक, प्रोग्रेसिव्ह आणि इररिव्हर्सिबल. आपण काय करतोय, वेट लॉसचा त्यांना एक मार्ग सुचवून देतोय, त्यांना एक स्टेजवरती आपण पोहोचवतोय की ज्याच्याने वेट कमी होऊन मेंटेन करायला इझी आहे. पण एक साधारण 1 वर्षानंतर तुम्ही जर विचार केला की आता वेट लॉस तर झालेलाच आहे, आता मी सगळं काही खाऊ शकते किंवा खाऊ शकतो आणि मी काही वॉकिंग वगैरे करणार नाही, वेट परत वाढेल. बिकॉज डेफिनेशन ते इररिव्हर्सिबल आहे. हो. आपण त्याला एक स्टेजवरती पोहोचवतोय. सो फेलियर जेव्हा असतं तेव्हा पेशंटच्या हातात असतं, सर्जनच्या हातात पण असतं. पण बाय फार जर आपण डाएट प्रॉपर मेंटेन केला आणि आपण वॉकिंग करत राहिलो तर सर्जरीचा रिझल्ट फेल होऊ शकत नाही. दुसऱ्या रीतीने तेव्हा आपण म्हणतोय की ऑपरेशनमुळे काय फेलियर रेट, काय कॉम्प्लिकेशन आहे, तसं नाही आहे. आपण दुर्बिणीने करतोय सर्जरी. हे मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आहे. रोबोटिकली आणि लॅप्रोस्कोपीज करतो, चिरा आपण मारतच नाही. सर, या आजारामध्ये काही पेशंट्समध्ये काही मिथ्स आणि फॅक्ट्स आहेत. जेव्हा तुम्ही म्हणजे बॅरिएट्रिक सर्जरी झाली असं म्हटल्यानंतर गुगलवर किंवा बरेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते म्हणतात की यामुळे विटॅमिन डिफिशियन्सी होऊ शकते का? डेफिशियन्सीज सर्जरी न करताही असतात. कॉमन डेफिशियन्सीज विटॅमिन B12, D3 कोणालाही घ्या तुम्ही, डेफिशियन्सीज आहेत. आता नॉर्मल आहार घेऊनही तुम्हाला डेफिशियन्सीज आहेत, तर सर्जरी केल्यानंतर आहार एकदम कमी होणार आहे, तर ह्या डेफिशियन्सीज वाढू शकतात. म्हणून ज्या पेशंटना आपण सर्जरीज करतो त्यांना जर स्लीव्ह झालेली असेल तर 2 वर्षापर्यंत आपण सप्लिमेंट देतो, म्हणजे B12, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन आणि प्रोटीन्स. आणि जर बायपास झालेला असेल, म्हणजे रुगनवाय गॅस्ट्रिक बायपास किंवा कोणताही बायपास, OHP बायपास, यांना नेहमीसाठी ते सप्लिमेंट्स लागतात. कारण आपण रस्ता चेंज करतोय. वी आर क्रिएटिंग मॅल ॲब्झॉर्प्शन. सो डेफिशियन्सीज नेहमीच असणार. बट त्यांना डायबिटीजची औषधं नाही घ्यायचे, पण त्यांना विटॅमिन B12, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन हे सगळ्यांना आताही घ्यायचंच आहे. फक्त तेच सप्लिमेंट्स आपण चालू करतो. काही लोकांच्या इंटरेस्टिंग कमेंट्स होत्या यामध्ये की ही सर्जरी करणे म्हणजे हा एक आळशी मार्ग आहे असं त्यांनी लिहिलंय. त्यांना तुम्ही काय सांगता? सो सर्जरी कधी पण शॉर्टकट नाही आहे. आणि हा एक आळशी लोकांचा डिसीज असल्यामुळे असंही नाही आहे. सी, मेटाबॉलिझम खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आता जर तुम्ही डाएट आणि एक्सरसाइजने वेट कमी केलं, ते मेंटेन जरी करत असाल तर मेटाबॉलिक चेंजेस जे शरीरामध्ये होतात, शरीर तुम्हाला परत त्याच वेटवरती नेऊन ठेवायचा प्रयत्न करते. सो मेटाबॉलिझम इज खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे काही आळसपणा नाही आहे. कॉमन एक्झाम्पल आहे, समजा एका पेशंटचं वजन 100 किलो आहे आणि पेशंटचं हाईटच्या हिशोबाने त्याचं वजन 50 किलो असलं पाहिजे. तर हा पेशंट अजून एक माणूस स्वतःच्या खांद्यावरती घेऊन चालतोय, त्याला तुम्ही म्हणाला दररोज वॉक कर, धाव असं नाही होत. सो तुम्हाला त्या पेशंटची मेंटॅलिटी पण जाणून घेणं गरजेचं आहे. आणि इट्स इम्पॉर्टंट दॅट इट इज नॉट द पेशंट्स फॉल्ट. पेशंटला तुम्ही प्रत्येक वेळा जबाबदार नाही ठेवू शकत. आणि त्याच्यामुळे जर सर्जरी गरजेची आहे तर करून घेतली पाहिजे. कारण त्याच्यामुळे जर आपण टाळटाळ केली, नाही वजन कमी होईल, तर त्याला त्याच्या अनेक दुसऱ्या रोगदाई सुरू होऊन जातील. डायबिटीज येईल, कोलेस्ट्रॉल वाढेल, त्याचं फॅटी लिव्हर असेल. मग अननेसेसरी ते रिस्क घेण्यापेक्षा सर्जरी करून ॲटलिस्ट तुमचे लाईफस्टाईल चेंज झाली, तुमचं वेट कमी झालं तर फायदा होणारच ना. प्रश्नच नाही. यामध्ये खूप पॉझिटिव्ह बाजू पण आहे या सर्जरीची, ज्यामध्ये मला खूप जे चांगलं वाटलं की पहिली असं की ज्या महिलांना PCODचे त्रास आहेत आणि त्यांना बेबी प्लॅन करायचं आहे, तर ह्या सर्जरीमुळे हा ऑप्शन किंवा हे सक्सेसफुल होत आहे. सर, याच्याविषयी काय सांगतात? माझी एक पेशंट आहे, म्हणजे ती मला नाशिकमध्ये माझ्या पेजवरती पण तिचा इंटरव्ह्यू आहे. सो 2दा IVF झाले होते. लग्नाला 7 वर्ष झाली होती. ट्वाईस IVF फेल. ओबेसिटीमुळे PCOS होतं, सायकल्स रेग्युलर नव्हते. समाव त्या OPDला आल्या. मी त्यांना म्हटलं की हे प्रॉब्लेम्स आहेत आणि आय कॅन ट्राय विथ बेरियाट्रिक सर्जरी, वेट लॉस तुमचा होईल. सो 10व्या महिन्यामध्ये शी कन्सिव्ड आणि नॅचरली डिलिव्हरी पण झाली. शी इज अ हेल्दी बेबी ऑल्सो. बट व्हॉट वी से ॲज अ सर्जन, ॲज अ कम्युनिटी ऑफ सर्जन, आम्ही सांगतो बेरियाट्रिक सर्जरीनंतर ॲटलिस्ट 1 वर्षासाठी प्लॅन नाही करायचा. कारण तुमच्या स्वतःचाच आहार एवढा कमी असतो आणि तुम्ही जर प्रेग्नेंट झालात तर तुम्ही बेबीला तुम्ही काय आहार देणार. म्हणून एक मिनिमम 1 वर्ष प्लॅनिंग नाही करायची. आणि 1 वर्षानंतर 100% तुमचे हॉर्मोन्स एवढे चांगले झालेले असतात की तुम्ही नॅचरली कन्सीव्ह होऊ शकता. तुम्हाला IVFची गरज पण नाही लागत. सर, दुसराच आणखीन अशी एक पॉझिटिव्ह की
80% लोकांना सर्जरी झाल्यानंतर डायबिटीज गायब होतो. खरं आहे का हो सर? हो. सो मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. माझी एक UAची पेशंट आहे. हां. तर ती 300 युनिट्स इन्सुलिन घ्यायची 10 वर्षांपासनं आणि जेव्हा OPDला आली ना, तर अशा 2 बॅग्स घेऊन आली भरून औषधं. म्हणजे हे माझे कोलेस्ट्रॉल औषधं, हे डायबिटीजचे औषध आणि हे इन्सुलिन. जेव्हा मी कॅल्क्युलेट केलं तेव्हा 300 युनिट इन्सुलिन वाह! आणि एवढे मेडिसिन्स आणि वजन तिचं 122 काहीतरी होतं त्यावेळेस. सो सर्जरी झाली, कन्व्हिन्स झाली. मी बायपास केला तिचा. आता ती फक्त एक टॅबलेटवरती आहे डायबिटीजसाठी. सो दीज आर द रिझल्ट्स. आता अजून एक पेशंट आहे, बॉम्बेचाच पेशंट आहे. 100 युनिट इन्सुलिन विथ टॅबलेट्स, 122 किलो. आता 2 वर्ष झाले सर्जरीला. 80 किलो वजन आहे. नो मेडिसिन फॉर डायबिटीज. वॉव! सो ॲज रिसर्च ऑल्सो, हे मी नाही सांगत आहे. इट इज हं. बॅक्ड बाय रिसर्च. लिटरेचर पण प्रूव्हन आहे. लॅन्सेटचे किती आर्टिकल्स आहेत. आहेत. 5 हं. इयर्स, 10 इयर्स त्यांनी पेशंट फॉलो केलेले आहेत हं. बेरॅटिक सर्जरी नंतर. आणि इवन लिटरेचर सेज दॅट इफ बेरॅटिक सर्जरी इज डन, देर इज गुड अमाऊंट ऑफ रिमिशन किंवा रेझोल्युशन ऑफ डायबिटीज. हं. पण हे पण आहे की जर तुमचं वजन परत वाढलं तर हं. डायबिटीज परत येऊ शकतो. ती काळजी घेणे तेवढंच महत्त्वाचं करेक्ट. आहे. सो डायबिटीज निघून गेला, सर्जरीनंतर हं. तुमची औषधं बंद झाली, तर याचा अर्थ हा नाही की तुम्ही गोड खायला सुरुवात करा. हं. कारण गोड खाल्लं, कॅलरीज वाढणार, वजन वाढणार, वजन वाढलं तर डायबिटीज परत येऊ शकतो. बरोबर आहे. सर या आणखीन एक बीत असं आहे की ही सर्जरी झाल्यानंतर पातळ खावं लागतं. नाही, असं काही नाही. असं काही नाही. सो सर्जरी झाल्यानंतर आपण इमिजिएट, जशी माझी 5 तासामध्ये मी पेशंटना चालवतो, तेव्हा हो. गोड पाणी पण सुरू करतो. दुसऱ्या दिवशी त्यांना लिक्विड डाएट सुरू करतो 30 ml प्रत्येक तासाला आणि तिसऱ्या दिवशी त्यांना डाएटमध्ये आपण प्रोटीन वगैरे करून घरी पाठवतो. हं. ऑपरेशनच्या 15 दिवसांसाठी त्याच्यानंतर ऑपरेशन नंतर 15 दिवस लिक्विड डाएट असतं हं. आणि त्याच्यानंतर सेमी सॉलिड खिचडी, वरण भात, पण थोडंसं स्मॅश, तुम्ही इव्हन इडली स्मॅश म्हणून खाऊ शकता. हं. एका महिन्यानंतर रुटीन डाएट सुरू होतं. जसे तुम्ही आम्ही खाता तसंच आहे. वाव! फक्त काळजी हीच, तळलेले पदार्थ नाही, खूप जास्त कॅलरीयुक्त पदार्थ नाही आणि हं. गोड नाही खायचं. गोड नाही खायचं. बस. सर तुम्ही 2000हून अधिक पेशंटवर सर्जरी केलेली आहे, ही प्रक्रिया केलेली आहे. ऑडियन्ससाठी एक मोटिवेशनल की तुमची एक अशी स्टोरी शेअर करा की डेफिनेटली तुमचा लठ्ठपणा ह्या सर्जरीमुळे क्युअर होऊ शकतो आणि तुम्ही एक नॉर्मल आयुष्य चांगल्या प्रकारे तुम्ही जगू शकता. सो एक खूप इंटरेस्टिंग केस आहे. ही पेशंट साधारण 3 वर्षापासून बेडच्या खाली आलीच नाही. ह्या भीतीने की वजन जास्त आहे आणि मी बेडच्या खाली आली तर मी पडेल, हाड मोडतील आणि मी परत उठूच शकणार नाही. हो. कम्प्लिटली लॉस्ट होप. एकदम अँक्शियस आणि डिप्रेस्ड इन लाईफ. मला हजबंडचे 3-4 वेळा फोन आले की मला वाईफला घेऊन OPDला यायचं आहे म्हणून. मी म्हटलं ठीक आहे आणि प्रत्येक वेळी अपॉइंटमेंट कॅन्सल व्हायची. एक दिवस मला हजबंडचा फोन आला. मी म्हटलं यू हॅव टू बी सिरियस. असेल तर त्यांना तुम्ही घेऊन या. पण तो म्हणतो की जर ती खालीच नाही उतरली. मी म्हटलं ठीक आहे, तिला कसं तरी करून OPDला घेऊन या, बाकी मी त्यांना समजवतो. सो त्या पेशंट आहेत त्या ॲम्ब्युलन्समध्ये आल्या. स्ट्रेचर एवढं मोठं होतं की ते आतमध्ये येत नव्हतं. म्हणजे मी एका पेरिफेरी OPDला त्यांना बोलवलं होतं. मग मी हॉस्पिटलच्या OPDच्या बाहेर गेलो त्यांना बघायला त्या ॲम्ब्युलन्समध्ये. व्हेरी डिप्रेस्ड. तिला आयुष्यामध्ये पुढे काही होप्सच नाहीत अशी पेशंट. तर मी तिला म्हटलं की पॉसिबल आहे वेट लॉस करणं. तिथे त्याच वेळी तिच्या डोळ्यात अश्रू सुरू झाले की असं काय, म्हणजे तिला एक रे ऑफ होप सारखं झालं. प्रश्नच नाही. तर तिला मी समजून सांगितलं ज्या कंडिशनमध्ये तुम्ही आहात, मला पहिलं इव्हॅल्युएट करावं लागेल की तुमची कंडिशन कशी आहे. त्यांना मी ॲडमिट करून घेतलं. जिथे तिचे मी एक्सरे केले ना, जिथे ते सांगायचे इथे दुखतं, एक्सरे केलं की फ्रॅक्चर, इथे दुखतं, इथे केलं की फ्रॅक्चर. कारण तिने कधी सनलाईटच नाही बघितली. त्याच्यामुळे तिथे एवढे डेफिशियन्सीज होत्या. सो वी ऑप्टिमाइज्ड हर फॉर अ मंथ. प्रॉपर तिला ऑप्टिमाइज केलं. सगळ्यांना मोठी टीम होती, ऑर्थोपेडिशियन, एंडोक्राइनॉलॉजिस्ट, सगळ्यांना डायबिटॉलॉजिस्ट सगळे आले. सगळ्यांनी आपला आपला पार्ट त्याच्यामध्ये चांगला केला. ती ऑप्टिमाइज झाली, सर्जरीसाठी तयार झाली, सर्जरी केली. आता ती स्वतः ट्रेननी एकटा प्रवास करते. जेव्हा जेव्हा ती प्रवास करते मला फोटो पाठवते, मला व्हिडिओ करून पाठवते. सो दीज आर सम लाईफ चेंजिंग सिच्युएशन्स. सो हे जे अवेअरनेस आहे ना, हे पेशंटच्या द्वारे सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना माहिती पडली पाहिजे की बेरॅटिक सर्जरी ही धोकादायक नाही आहे, पण लाईफ चेंजिंग आहे. नक्कीच बराचसा फरक पडतो. असे खूप केसेस आहेत. आता माझी एक 14 वर्षाची मुलगी आहे. ती 135 किलो. ती कशी झोपायची, जमिनीवरती बसायची, सोफ्याला टेकून अशी झोपायची. कारण एवढ्या कमी वयामध्ये 135 किलो, तिला झोप सारखी म्हणजे नॉर्मल झोपच शकत नव्हती. शाळेला इरेग्युलर झाली. जेव्हा त्याचे आईवडील माझ्याकडे आले, मला खूप कौतुक आईवडिलांचं आहे. कारण एवढ्या कमी वयामध्ये जर त्यांनी डिसिजन घेतलंय की काहीतरी केलं पाहिजे, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर पेरेंट्स ऑल्सो. त्यांना मी समजवलं की आपण सर्जरी करू शकतो.
त्या मुलीची सर्जरी केली. सगळं काही जेनेटिक वर्कअप सगळं केलं. सगळं निगेटिव्ह होतं. तिची सर्जरी मी स्लीव केली कारण ती खूप यंग होती. बरोबर. 30 किलो वेट लॉस कमी झालं. वाह! आई-वडिलांना एवढा आनंद झाला, की ती नॉर्मल बेडवरती झोपायला लागली. फंटास्टिक. शाळेत जायला लागली. तिला एक होप आला ना, की काहीतरी पॉसिबल आहे. हो. डिप्रेशन तिचं कमी झालं, अँक्झायटी कमी झाली. सो दीज आर सम लाईफ चेंजिंग सिच्युएशन्स. लोकांचं डायबिटीज कमी झालं. तर मी तुम्हाला म्हटलं 30 ते 300 युनिट इन्सुलिन घ्यायची. हो. शी इज सो हॅपी राईट नाऊ अँड सो हां. हेल्दी अँड शी इज व्हॅल्युइंग दॅट चेंज इन लाईफ. हो. म्हणून ते स्वतःहून वॉक करतात. मी जरी म्हटलं ना अर्धा तास चाला, 1 तास चालतील ते. सर, भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या ज्या रुग्णांना जे सध्या ही गोष्ट लठ्ठपणा फेस करतायत, त्यांना तुम्हाला भेटायचं असेल तर ते कुठे भेटू शकता आणि तुम्ही कुठे-कुठे अवेलेबल आहेत? सो ज्युपिटर हॉस्पिटल ठाण्यामध्ये माझी ओपीडी असते. हं. दररोज ओपीडी असते. महिन्याच्या प्रत्येक 3ऱ्या शुक्रवारी मी नाशिकला पण जातो बरं. आणि 3 महिन्यात एकदा मी वापीला पण जातो. हं. आणि माझी टीम आहे, माझे मॅनेजर्स आहेत, ते जेवढे पण फोन कॉल्स सगळे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. बरोबर. माझे जे नंबर्स आहेत तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला त्यावरती रिस्पॉन्स येईल आणि मी जेव्हा तुम्हाला बघेल आपण टेलिकन्सल्टेशन करू. कारण बरेच पेशंट जे फिजिकली येऊ नाही येऊ शकत, शकत नाही. अशा पेशंटना आपण टेलिकन्सल्टेशन पण करतो आणि जो योग्य आहे मार्ग हं. तो आपण सुचवतो. पॉडकास्ट विथ बॅकबेंचर अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन अशा गेस्टला बोलवून आपण हा विषय कव्हर करतो. तर तुम्ही सगळे व्हिडिओ YouTubeवर येतात, व्ह्यूज बघतात, पण कुणी आम्हाला सबस्क्राईब करत नाही आहेत. तर तुमचं सबस्क्रिप्शन किंवा लाईक्स बटन आम्हाला मोटिवेशन देतात. आणि पुढचा जर एखादा विषय घ्यायचा असेल, तर कुठला विषय घ्यायचा आहे हे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून सांगा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला बॅरेट्रिक सर्जरीबद्दल खरंच काही माहिती होतं का? आणि हा व्हिडिओ तुम्हाला किती हेल्पफुल राहिला हे तुम्ही मला नक्की सांगा. आणि नक्की प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.